नागपूर जिल्ह्यामध्ये 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान गाव चलो अभियानाची सुरुवात होणार आहे, ज्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित मान्यवर उपस्थित असणार आहे। या अभियानांतर्गत गाव तिथे भाजप असा उद्घोष देत संपर्क क्षेत्र वाढविल्या जाणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये दिनांक 4 फरवरी ते 11 फरवरी गाव चलो अभियान आम्ही या ठिकाणी पूर्ण करत आहोत। मला सांगताना आनंद होतोय की या अभियानामध्ये आमचे नेते श्रद्धेय नितीनजी गडकरी साहेब हे 24 तास धापेवाड्यासारख्या गावात पूर्ण वेळ राहणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पारटशिंग्याला दिनांक 7 तारखेला सकाळीपासून तर 8 तारखेला सकाळीपर्यंत पूर्ण वेळ राहणार आहे। आदरणीय बावनकुळे साहेब त्या ठिकाणी 2 गावामध्ये आणि 24 तास राहून हे गाव चलो अभियान करणार आहे। या ठिकाणी बसलेले सगळे पुढारी आदरणीय अशोकराव मानकर असेल, सुधीर भाऊ पारवे असेल, अरविंदजी गजबी असेल, डॉक्टर पोद्दार साहेब असेल, संध्याताई असेल, आमचे सगळे महामंत्री, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता मिळून 2000 जण आम्ही आणि 1566 गाव आणि 26 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या प्रत्येक बूथवर जाऊन गाव तिथे भाजपा गाव चलो अभियान पूर्ण करणार आहोत। आम्ही त्या गावात गेल्यावर ज्या काही 18 ॲक्टिव्हिटीज करणार आहोत त्यात प्रामुख्याने त्या गावातील विरोधी पक्षाचे काम करणारे जे नेते आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। शेवटी या देशामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची लहर आहे। आम्ही त्यांना विनंती करू का बाबा तुझा आता पुढील 20-25 वर्षे वाया घालवू नको। या देशाच्या विकासाच्या गंगेमध्ये तुला जर यायचं असेल तर तू आज आमच्यासोबत आहे। माननीय नरेंद्रभाई मोदींना आशीर्वाद दे, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून काम कर, देशाच्या विकासात थोडीशी तरी त्याचे समिधा योगदान या निमित्तानं पडेल म्हणून हा प्रामुख्याने एक विषय आम्ही त्या गावामध्ये करणार आहोत। आणि मला खात्री आहे मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते भाजपच्या प्रवाहामध्ये येतील। 100% दावा राहणार आहे। 2 टर्म आमच्यासोबतच शिवसेना जिंकते आहे। मी आता जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात आणि सर्व बूथवर आम्ही सगळी मंडळी फिरून आलो। कार्यकर्त्याची भावना आहे की आता येणारा खासदार हा कमळावरचा असावा। आता ती भावना आम्ही नेत्यांपर्यंत मांडली, पुढे मांडू, परंतु निर्णय शेवटी केंद्रीय नेतृत्वाला घ्यायचा आहे। जो कुठला उमेदवार असेल त्याला निवडून आणणार एवढं मात्र पक्क जनता तयारीत आहे। आम्ही दाव्याने सांगतो की नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या 6 मतदारसंघ आहे यावेळेस फक्त आम्ही चुकून 2च ठिकाणी जिंकलो होतो, पण याच्यानंतर आम्ही 6चे 6ही मतदारसंघ जिंकणार। भारतीय जनता पार्टी 6ही मतदारसंघात प्रचंड फरकाने जिंकणार याची मला खात्री आहे। हे कृपालजींना आणि केंद्रीय नेतृत्वाला माहीत असेल, मला फक्त कमळ दिसतोय। कमळ निवडणार, कमळ निवडून आणणार। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी प्रवीण सूर्यवंशी, नागपूर। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर।